भिवंडीचा विकास प्रारूप आराखडा बदलण्याच्या मागणीसह उच्च न्यायालयात जाण्याचा समाजसेवक नागेश निमकर यांचा इशारा। भिवंडी महापालिका प्रशासनाने शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता सुधारित मंजूर नकाशा चुकीच्या पद्धतीने तयार केल्याचा आरोप समाजसेवक नागेश निमकर यांनी केला असून प्रारूप आराखडा बदलण्याची मागणी आयुक्त अजय वैद्य यांच्यासह महाराष्ट्र शासनाची कमिटी नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाकडे बुधवारी 31 जुलै रोजी महापालिकेत सुनावणीच्या चर्चेदरम्यान केली असून तसे न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। त्या अनुषंगाने मनपाने 2023 ते पुढील 20 वर्षांसाठी प्रारूप आराखडा प्रसिद्ध केलाय, परंतु त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचं नमूद करून या आराखड्याबाबत तब्बल 12,000 नागरिकांनी हरकती नोंदवल्यानं निमकर यांनी सदर आराखडा सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाला 2023 मध्ये लेखी निवेदन सादर केलं होतं, परंतु आराखड्यात बदल झालेला नाही। यासह मागील 20 वर्षांमधील शहराच्या प्रारूप आराखड्यानुसार भिवंडीत आरक्षित जागेवर कुठलाही विकास झाला नसून त्याउलट लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचारच झाल्याचं म्हटलंय। तसेच शासकीय 200 एकर जमिनीवर आरक्षणाचा टक्का वाढवून फेनेगाव, टेमघर, भादवड, कामतघर, चाविंद्रा आदी ठिकाणी औद्योगिक वसाहत नसल्यानं भावी काळात या 5ही ठिकाणी रहिवासी पट्टा वाढवून नागरिकांना परवडणारी घरं मिळणार असून सदर खासगी जागेवर कमीत कमी 10% आरक्षण ठेवल्यास मनपाचे आर्थिक उत्पन्न प्रचंड प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता निमकर यांनी वर्तवली आहे। दरम्यान बुधवारी दाखल 12,000 हरकतींवर सुनावणीसाठी फक्त 1,000 नागरिकांनाच का बोलवण्यात आलं असा सवालही त्यांनी उपस्थित करून प्रारूप आराखडा तयार करताना नेमलेला सल्लागार यांना भिवंडीची भौगोलिक परिस्थिती माहिती नसून हा प्रारूप आराखडा चुकीच्या पद्धतीने तयार केल्याची प्रतिक्रिया देताना सांगितलंय। आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा। आज जो डीपी तयार झालेला आहे भिवंडी महानगरपालिकेचा त्याच्या आज सुनावण्या होत्या। एकूण 12,000 तक्रारी सूचना लोकांच्या आलेल्या आहेत। त्यापैकी यांनी किती हजार तरी सुनावण्या घेतल्या असेल का माहिती नाही, पण बाकी लोकांना सुनावणीसाठी का बोलवलं नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण त्यांचे बरेचशा लोकांच्या जागेतून घरावरून डीपी रोड गेलेले, आरक्षण टाकण्यात आलेलं या सगळी महानगरपालिकेने म्हणजे कुचकामी काम केलेलं आहे। महानगर टाउन प्लॅनिंग जे कोणी कन्सल्टंट नेमलेला आहे त्याला इकडची भौगोलिक परिस्थिती काय माहिती नाही आणि चुकीचं सर्व डीपी बनवलेलं आहे। त्याच्यामध्ये जे 4 गावं आहेत फेना, कामतघर, टेमघर आणि भादवड या ठिकाणी, तसेच चाविंद्रा या ठिकाणी जे टाउनशिप होण्यासारखे जमिनी होत्या त्याच्यावर सुद्धा यांनी 10-10 एकरवरती आरक्षण टाकलेलं आहे। आता भिवंडी महानगरपालिकेत राहणाऱ्या लोकांना परवडणारी घरं पाहिजे का नको? टाउन प्लॅनिंग इकडे टाउनशिप व्हायला पाहिजे का नाही? का ते ग्रामपंचायतमध्ये राहायला जातील का? लोढासारखे ठिकाणी, टाटा हाऊसिंग सारख्या ठिकाणी लोकांना घरं परवडतील का? हा मेन मुद्दा आहे। तर मी यांना या आताच्या झालेल्या सुनावणीमध्ये हेच ऑब्जेक्शन घेतलं व निवेदन दिलं की ज्या काही जमिनी आहेत कामतघर, फेने, भादवड, टेमघर आणि चाविंद्रा या ठिकाणी इथं कमीत कमी 10% आरक्षण ठेवायचे, बाकी तिथं टाउनशिप होणे आवश्यक आहे कारण इकडच्या लोकांना घरं पाहिजे। तसेच महानगरपालिकेला उत्पन्नाचा स्रोत घरपट्टीशिवाय काही नाही। जर या टाउनशिप नाही झाल्या तर महानगरपालिकेला घरपट्ट्या मिळणार नाही, त्याच्यामुळे डेव्हलपमेंट इकडे बिलकुल होणार नाही आणि भिवंडी अजून बकाल परिस्थितीमध्ये जाईल। त्यामुळे या आरक्षण टाकून वगैरे काय होत नाही। तर आर झोन रहिवासी पट्टा हा जास्तीत जास्त या मी ज्या ठिकाणी गावं सांगितले त्या गावामध्ये रहिवासी पट्टा जास्तीत जास्त झाला पाहिजे। येत्या काळामध्ये परवडणारी घरं व स्पेशल टाउनशिप या ठिकाणी येतील आणि आता जे मेट्रो आल्यामुळे भिवंडीचा थोडाफार विकास होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे लोक इकडे येतील आणि घरांना चांगला भाव मिळेल इकडे आणि त्यामुळे बरेच बिल्डर इकडे टाउनशिप बांधण्यासाठी येतील व लोकांना, भिवंडीच्या लोकांना चांगल्या टाउनशिपमुळे त्यांचं जे जीवनमान आहे उंचावेल असं मला वाटते।